विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपला विषय सुरू आहे ख्याती वर्णन. कालपर्यंत आपण विचार करून आलो की शिष्याने त्या ठिकाणी शंका निर्माण केली की तुम्ही जो विवर्तवाद किंवा जो अध्यासवाद सांगता तो अध्यासवाद समजून सांगण्याकरता रज्जू सर्पांचा दृष्टांत देता आणि म्हणून तो रज्जू सर्पाचा दृष्टांत तुम्ही जर आम्हाला व्यवस्थित समजून सांगितला तर मला हा विवर्तवाद कळेल. मग त्याने कल्पना केली की कोणीतरी 5 पुरुष रस्त्याने जात होते आणि मंदा अंधकारादी दोषामुळे त्या 5 पुरुषांना रज्जूवरती सर्पभ्रम झाला. मग आपल्याला सर्पाचा भ्रम कसा झाला प्रत्येकाची कारण भिन्न भिन्न होती. म्हणून ते 5 जण एका ठिकाणी बसले आणि रज्जूवर सर्प कसा भासला त्याचा विचार करू लागले. मग ती कारणं सांगत असताना प्रत्येकाने आपापल्या मताने रज्जूवर सर्प कसा भासला म्हणजेच परमात्म्यावरती जगत कसं भासत आहे. रज्जूवर सर्प का सांगायचं आहे तर परमात्म्यावरती जगत आपल्याला कसं भासलं त्याच्याकरता उदाहरण घेतलं रज्जूवर सर्प कसा भासला. त्यामध्ये आता जो असत ख्याती होता तो माध्यमिक मताचा आहे आणि तो शून्यवादी आहे. शून्यवादी म्हणजे काय, सर्वच त्या ठिकाणी शून्यच आहे. आद्यस्थ कारण अधिष्ठान कारण हे सगळं शून्यम शून्य आहे म्हणून त्याला शून्यवादी ख्याती म्हणतात. आत्मख्यातीचा विचार म्हणजे आता आपण काल फक्त थोडक्यात त्याचा विचार करून आलो, त्याचा काही जास्त विचार केलेला नाही. आता करू त्याचा आपण आज विचार या ठिकाणी. आता काल याच्यावरती बोलून झालं, आता याच्यावरती काय कोणाला शंका नाहीच ना. मग आता आपण काय करू की 6 प्रकारच्या ख्यात्या पाहिल्या, त्यामध्ये असत ख्याती आणि एक आत्मख्याती या दोन्ही कोणाचे आहे. जे वेदाला प्रमाण मानत नाही ते बौद्ध मत आहे का नाही. बौद्ध मत म्हणजे काय, आपल्या बुद्धीनंच विचार करणारे. ते म्हणतात की वेद आम्ही प्रमाण मानत नाही कारण वेदाची आम्हाला अपेक्षा नाही, वेदाचा आम्हाला आधार नको. तर आम्हाला आधार काय तर आमची बुद्धी हेच आमचा काय आधार आहे. म्हणून ते आपल्या बुद्धीनं आपल्या मतीनं आणि अशा पद्धतीनं काय करतात तर्क करतात. तुकोबराय म्हटले की नाही, कुशळ चतुर येथे न पवती करतील तर्क रीतिमती. तर इथं ना हे कुशळ चतुर यांचं इथं मात्र काय काम नाही आहे का नाही. करतील तर्क रीतिमती आपापल्या बुद्धीनं आणि अशा पद्धतीनं हे मान्य करणार नाही कारण हे आमचं काय तर वेद प्रमाण आहे का नाही. कार्यकारी काहीतरी प्रमाणे 17व्या अध्यायामध्ये आलेले आहे. तर कृत्य व्यवस्था अनुष्ठवया पार्था शास्त्रच एक सर्वता प्रमाण तुझं. इथं प्रमाण काय आहे तर शास्त्र योग्य अयोग्य जे काय आहे का नाही त्याला अर्जुना शास्त्र एक प्रमाण आहे. आणि हे असत ख्याती आणि आत्मख्याती हे बुद्धीनंच तर्क करणार आहेत, आपल्या बुद्धीलाच प्रमाण मानणार आहे. ते काही वेदाला प्रमाण मानत नाही, हे अप्रामाणिक आहे. आणि त्याच्यानंतर आता असं केलेलं आहे की युग्म तयार केलेले म्हणजे 3 युग्म 2 मिळून 3 युग्म केलेलं आहे. मग कसं युग्म केलं त्याने तर नंतर दोघांचं एक युग्म केलं. आता आपल्याकडं 6 आस्तिकशास्त्र आहे का नाही, मग त्याचं कसं युग्म तयार केलं तर त्याच्यामध्ये आपण अन्यथा खाती पाहिल्याच्या नंतर याच्यामध्ये न्याय आणि वैशेषिक हे 2 शास्त्रकारी एकत्र आले, यांचं एक युग्म झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर सांख्य आणि प्रभाकर हे एकत्र आले, यांचं पण एक युग्म तयार झाले का नाही. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे एकत्र आले, यांचं पण एक युग्म तयार होतं की नाही. असं हे सगळे शास्त्रकार त्याच्यामध्ये आस्तिक पण आले आणि नास्तिक पण त्याच्यामध्ये येतच असतात, त्याचं एक युग्म असतं त्या ठिकाणी. चला असो, आता आपण
ह्या सगळ्या ख्यात्या पाहिल्या काल थोडक्यात. असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती, ह्या सगळ्या ख्यात्या विचारात झाल्या. तर आता आपण आज असत ख्याती हा शून्यवादी आहे, म्हणजे सगळं काय मानतो, शून्यम शून्य असं त्या ठिकाणी मानत असतो. तर बघा आता त्याचं काय मत आहे, हे सगळं कसं शून्य आहे, तर खाली पहा. रज्जू असत ख्याती, रज्जू सर्पाविषयी पहिल्या असत ख्यातीवाद्याचे असे मत आहे की रज्जूच्या ठिकाणीच सर्प असत आहे असे नाही, तर सर्व जगात सर्प किंवा दुसरा कोणताही पदार्थ अत्यंत असदरूपच आहे. तुम्ही काय म्हणता की रज्जू सर्पाचा दृष्टांत देता, तर त्या रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये असत ख्यातीवादी आपलं मत काय मांडतो की बाबा तुम्ही काय म्हणता की हा रज्जू आहे का नाही, आणि त्या रज्जूवरती मंद अंधकारादी दोष होता आणि मंद अंधकारादी दोषामुळे आम्हाला रज्जूवरती सर्पभ्रम झाला, पण जेव्हा तिथं प्रकाश केला तेव्हा त्या रज्जूच्या ठिकाणी सर्प नव्हता. म्हणजे जी वस्तू नाही तिला आपण अभावरूप म्हणतो, म्हणजे शून्यची ती वस्तू. तसं तुम्ही फक्त सर्पाला शून्य मानता, पण सर्पाला शून्य जसं मानतात की नाही, तसं ज्यावरती तुम्हाला सर्प भासला ती वस्तू सुद्धा सत्य आहे का, ती वस्तू पण त्या ठिकाणी सत्य नाही. ती वस्तू सुद्धा त्या ठिकाणी कशी आहे, तर ती वस्तूही त्या ठिकाणी अगदी शून्यच आहे, आणि शून्यावरतीच तुम्हाला काय भासलंय, शून्य त्या ठिकाणी भासलं. ती वस्तू जर त्या ठिकाणी सत्य असते तर तुम्हाला त्यावरती त्यावर तुम्हाला दुसरा पदार्थ सत्य मात्र भासला, त्यावरती तुम्हाला दुसरा पदार्थ कसा भासला असता, वस्तू जर सत्य असते तर सत्य भासला असता, पण ज्या अर्थी तुम्हाला तो पदार्थ सत्य भासत नाही त्या अर्थी तो पदार्थ कसा आहे, मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणजे कसा आहे, शून्य आहे. मग आद्यस्थ पदार्थ शून्य जर झाला तर आदिष्टान पदार्थ कसा आहे, शून्यच आहे ना. तुम्ही म्हणता का नाही हे आकाश आहे, बरं मग आकाश आहे, त्या आकाशाला कोणतं नाम कोणतं रूप आहे का काही, तुम्हाला ही सगळी पोकळी दिसते का नाही, ह्या पोकळीला आकाश म्हणतात, पण त्याला कोणतं नामरूप आहे का, नाहीचे. मग ते कसं आहे, शून्यच आहे ना. आणि मग घाटामध्ये आलेला आकाश तुम्ही त्याला म्हणता घट आकाश. आता हे उदाहरण फक्त समजून घेण्याकरता, मग घटात आलेलं जे आकाश आहे ते आकाश सुद्धा कसं आहे, त्याला काही कोणतं नामरूप आलं का, त्याला कोणतं नामरूप नाही. तुम्ही त्याला आता म्हणून राहिले घटाकाश. घटाकाश तरी का म्हणता बरं त्याला, जसं हे तुम्हाला दिसणारं आकाश शून्य आहे, तेच घटात असलं आकाश ते पण सुद्धा कसं असतं, शून्याचं त्या ठिकाणी आहे. तसं आदिष्टान वस्तू, आदिष्टान लक्षात आलं ना, आदिष्टान काय घेतलं लक्षात, आदिष्टान काय लक्षात घेतलं आपण, रज्जूचं उदाहरण इथं ब्रह्म आत्म्याचं उदाहरण रज्जूच्या उदाहरणात इथं ब्रह्म घ्यायचं ना. हा, मग रज्जूच्या उदाहरणामध्ये रज्जू त्या ठिकाणी अधिष्ठान, त्याच्यावरती सर्प तुम्हाला आद्यस्थ भासला आहे का नाही. म्हणून रज्जूही जसं सर्प तुम्हाला खोटा वाटतो तसं रज्जूही त्या ठिकाणी खोटीच आहे का नाही. तसं तुम्हाला परमात्मा स्वरूपावरती जगत भासते की नाही, ही जगत कसं आहे, शून्यवत त्या ठिकाणी आहे. मग ज्या परमात्म्यावरती तुम्हाला जगत भासतं तो परमात्मा आहे का काय त्याचं अस्तित्व, तो परमात्मा वगैरे काही नाही, तो कसा आहे, शून्यच आहे. तो शून्य आहे म्हणून जगत तुम्हाला कसं शून्य त्या ठिकाणी भासत असतं. म्हणून पहा, सर्व जगात सर्प किंवा दुसरा कोणताही पदार्थ अत्यंत असद्रूप आहे. म्हणजे तुम्हाला केवळ सर्पच तुम्हाला त्या ठिकाणी कसा वाटतो, जगात सर्पच त्या ठिकाणी भासल्यासारखा वाटतो. तसं सर्पच नाही तर जगात सर्पाहून आहे का नाही जेवढे काही तुम्हाला त्या ठिकाणी प्रतीतीला येत असतात, अनुभवाला येत असतात, तर ते जसं सर्प शून्यवत आहे तसं हे सगळं शून्यवत आहे, म्हणजे अभावरूप आहे. त्याचा मात्र भाव कधी घडू शकत नाही. म्हणून सगळं अत्यंत असद्रूप आहे. जगातील सर्व पदार्थ वंद्या पुत्राप्रमाणे अत्यंत असद्रूप मानले तर बाकी शिल्लक शून्यच परमतत्व राहणार. आता बघा, जगातील सर्व पदार्थ कसे मानतात, वंद्या पुत्राप्रमाणे मानतात. आणि आपलं मत कोणतं आहे,
आपण सुद्धा आता अजातवाद सांगताना कोणता दृष्टांत सांगितला बरं? अजातवाद सांगत असताना नवीन कोणीतरी बोला बरं. नवीन आपली नेहमीच मंडळी आहे ना उदाहरण सांगत असतात, बाकीचे मात्र कोणी बोलत नाही. ओंकार मारा आहे का आज? नाही का आज? बरं जाऊ बरं द्या, ज्याला उदाहरण द्यायचं त्याने द्या. अजातवाद सांगत असताना आपण कोणता दृष्टांत सांगत असतो? म्हणजे जगत नावाची वस्तू, गोष्ट, पदार्थ, विषय झालाच नाही. कोणतं उदाहरण देतो आपण? वंद्या पुत्राचं उदाहरण आपण देत असतो. मग वंद्या पुत्र कसा आहे त्या ठिकाणी? शून्यच आहे का नाही? मग वंद्या पुत्र जर शून्य आहेत तर त्याला आई वडील तरी म्हणता येईल का? म्हणताच येणार नाही का नाही. या कारणे मी पिता, महद ब्रह्म हे माता, आपत्य पंड सुता जगदंबरो, हे म्हणायला काही काम आहे का? हे म्हणायला सुद्धा काही काम नाहीच आहे का नाही. म्हणजे हे सगळं कसं झालं? अगदी शून्यच झालं आहे का नाही. म्हणजे पुत्र शून्य झाला आणि पुत्र शून्य झाल्याच्या नंतर आई वडील सुद्धा कसे आहेत? शून्यच आहे त्या ठिकाणी. तसं त्याचं म्हणणं काय? वंद्या पुत्र कधी कोणाला प्रतीला आला का? येत नाही. तसं त्याचे आई वडील प्रतीला यावं का? येतच नाही. म्हणजे हे सगळं जगत कसं आहे? वंद्या पुत्राप्रमाणे असत आहे. मग जगत असत आहे. मग ज्यावरती तुम्हाला जगत प्रतीला आलं, ह्या जगताचा जो अधिष्ठान आहे ते परमतत्व तरी काय आहे का? ते परमतत्व सुद्धा वंद्या पुत्राप्रमाणे जगत असत, म्हणून परमतत्व सुद्धा काय असत, म्हणजे ते सुद्धा काय झालं त्या ठिकाणी? शून्यच झालं. मग आता जगातील सर्व पदार्थ वंद्या पुत्राप्रमाणे अत्यंत असद्रूप मानले तर बाकी शिल्लक शून्यच परमतत्व राहणार. त्या शून्य परमतत्वाचा जसा असत जगत रूपाने भास होतो, त्याप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी अत्यंत असत सर्पाची प्रतीती होते. बघा आता काय म्हणतो? त्या शून्य परमतत्वाचा जसा असद जगत रूपाने भास होतो, तर परमतत्व काय? त्या परमात्म्यावरती जगत भासतंय की नाही? मग परमात्म्यावरती जगत भासतं, पण कसं? असद रूपाने जगत भास होतो. जसं रज्जूवरती तुम्हाला सतरूपाने सर्प भास होतो का? रज्जूवरती तुम्हाला तिथं असत रूपानेच भास होतो ना, आहे का नाही? तसं ह्या असणाऱ्या परमतत्वावरती हा जगत भास तुम्हाला होतो. त्याप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी अत्यंत असद सर्पाची प्रतीती होते. हे कारण त्यांनी दिलं. असे असत ख्यातिवाद्याचे मत आहे. आता प्रश्न काय करायचा? असत ख्यातिवाद्याचे मत स्पष्ट करा. तर असं मत स्पष्ट करायचं. हे सगळं व्यवस्थित लिहून काढायचं. हे काय होतं? वाचलं, ऐकलं, लिहून काढलं म्हणजे 2-2, 3-3 वेळा आपल्या पुढून हा विषय होऊन जात असतो, म्हणजे लक्षात येऊन जातं. यावर दुसरा, आत्मख्यातिवादी असे म्हणतो की सर्प अत्यंत असत असून त्याची प्रतीती होते, आहे का नाही? आता सर्प कसं आपलं यावर आत्मख्यातिवादी आहे का नाही, म्हणजे हा आत्मख्याती कोणाची? तर हे बौद्ध मतच आहे त्या ठिकाणी. तर हा म्हणतो सर्प एक नाही अत्यंत असत आहे, बरोबर आहे का नाही? सर्प अत्यंत असत असून त्याची प्रतीती होते. त्याची प्रतीती व्हायला पाहिजे का? त्याची प्रतीती होत नाही. आता हा तरी काय परमात्म्याचा अस्तित्व मानतो का? हा काय परमात्म्याचा अस्तित्व मानतो? असं नाही, ऐक नाही. हा तरी काय करणार आहे? हा सुद्धा काहीतरी तसंच सांगणार आहे. वेदाला काही प्रमाण मानणार आहे का? वेदाला हे तरी काय याचं काय आपल्याला असं वाटतं हा तरी बरा सांगतो, तर हा काय बरा नाही सांगत. जसं उदाहरण द्यायचं झालं तर असं की एका सावकाराला एका शेतकऱ्याला थोडी सुगीचे दिवस आले, आता पाऊस सुरू होईल, थोडं दिवस आले की शेती वगैरे करायची होती, म्हणून थोडं भांडवलाची आवश्यकता होती. मग भांडवल घेण्याकरता तो सावकाराकडे गेला. तर सावकार म्हणला ठीक आहे भांडवल देतो म्हणले मी, पण आता काही पैसे नाही आहे, तुम्ही उद्या या कोणालाही पाठवून द्या, मी देतो भांडवल म्हणले तुम्हाला. तर ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी तो शेतीच्या कामामध्ये तिथं जरा व्यग्र होता. तर असं झालं की आपल्या एका मुलाला सांगितलं, म्हणले जा त्या सावकाराकडून पैसे घेऊन ये. माझं बोलणं झालं. तर तो मुलगा गेला.
तो मुलगा गेल्याच्या नंतर सावकार वरच्या मजल्यावरती जाऊन बसलेला होता. म्हणजे आपण पूर्वीचे जसं माऊली म्हणतात नाही, चुनी गच्ची घरं म्हणजे एक एक गच्ची त्यावरती अशा एकावर एक असायच्या त्या. तर तिथं वरच्या मजल्यावरती सावकार जाऊन बसला. जिना पण त्याला छोटाच होता आणि त्याच्यातून सावकार आतमध्ये जाऊन बसला होता आणि आराम करत होता. तर हा गेला तिथं, म्हणला माझ्या वडिलांनी पैसे मागितले. मला ठीक आहे, पण मला पैसे द्याल तुम्ही, पण मला असं विचारायचं आहे सावकार, तुम्ही एवढे मोठे खंबे का बंबे असे तुम्ही, आणि तुमच्या येण्या जाण्याचा दरवाजा जर एवढाच आहे, समजा तुम्ही जर मरण पावलेच, तुम्ही काय झालं मरण पावले, तर तुम्हाला बाहेर कसं काय काढायचं हो? आता ह्या असं ऐकून सावकाराला काय बरं वाटेल का? तो त्याचं शरीर म्हणजे असं 100-125 शरीर. मग असं ऐकल्याच्या नंतर सावकार रागावला. तो म्हणला, अरे माझ्या जीवावर उठला तुम्हाला, बघतोच म्हणले. त्याला बांधून ठेवलं, सेवकांना सांगले याला बांधून ठेवा रे म्हणले. त्याचे वडील येत नाही तोपर्यंत त्याला सोडायचं नाही. त्याच्यात दुसरा बराच वेळ झाला, ते म्हटले अरे हा पैसे आणायला गेला, म्हणला बारका मुलगा अजून येत नाही. मग आता काय करायचं म्हणले. जर म्हणले तो काय येत नाही, काय केलं नक्की, पैसे घेऊन कुठे गेला की काय काय म्हणजे त्याला त्याच्यावरती संशय आला. दुसऱ्या मुलाला पाठवलं, त्याचे पैसे मोठा गेला. आणि तो तिथं गेल्याच्या नंतर म्हणला माझा लहाना भाऊ आणि पैसे नेण्याकरता आला होता का? तर तो म्हणला आला होता, पण त्याला काही बोलण्याचं सुद्धा काही भान नाही, काय बोलतो कसं बोलतो, काय बोलला म्हणे तो. तो म्हटला सावकार तुमचं एवढं मोठं शरीर आहे, आणि जर तुम्हाला मरण आलं, तर हे मरण आल्याच्या नंतर तुमचं शरीर या दरवाजातून ह्या जिन्यातून कसं काय काढावं, आहे का नाही, असं म्हणला. जाऊ द्यावं सावकार, त्याला काय आकलीचा भाग आहे का? त्याला कळतच नाही, आहे का नाही. त्याला जर कळालं असतं तर तो असा बोलला असता का? हा ना, मला त्याला काही खरंच कळत नाही कसं शरीर बाहेर काढावं. सावकार मी एक पर्याय सांगू का? म्हणले काय? मला एक पर्याय असं वाटतं का तुमचं आहे ना, जर मरण जर पावले ना, तर काय करायचं, हातपाय तुमचे कापायचे आणि इथून एक एक हात घेऊन जायचा, एक एक पाय घेऊन जायचा, डोकं घेऊन जायचं असं. आता हे ऐकून सावकाराला कोणता आनंद होणार आहे. सावकार म्हणला हा तर त्याच्यापेक्षा महामूर्ख निघला ना, असा अशा पद्धतीनं बोलू लागला. आता म्हणलं याला तर सोडणारच नाही. त्याला बी दाबून ठेवलं. तिसरा आला त्या ठिकाणी. तिसरा म्हणला अहो सावकार किती वेळ झाले, माझे भाऊ आलेत आणि पैसे नाही, काय नाही, काय झालं नक्की? तर मला काय होते दोघं आले, त्यांना बोलायचं काही कळत नाही, असं नाही तसं नाही. तो म्हटला काय झालं भाऊ नक्की? तर एक जण म्हटला, एक जण माझ्या जीवावर उठला, तुमचं शरीर कसं बाहेर काढायचं, दुसरा म्हणतो तुमचे हातपाय कापो, तुमचे तुकडे तुकडे करून येऊ. सावकार त्यांना कळतच नाही म्हणले काहीच. म्हणले कशाला एवढं हातपाय कापान, तुकडे तुकडे करान, आहे का नाही. उलट तुम्हाला जर मरण इथं आलं तर इथंच काय करायचं, रॉकेल वगैरे काहीतरी आणायचं आणि इथंच पेटून द्यायचं सगळं. म्हणजे नेण्याचं काही कामाचं नाही. तसं आता हे उदाहरण दिलं तसं या ठिकाणी हा असं वाटतं, हा असत ख्याती, हा जसं काय आपल्याच बाजूने बोलतो, आहे का नाही, किंवा हसत ख्याती जसं काय आपलंच मत मांडतो असं आपल्याला वाटतं. पण हे आपली मतं वगैरे काही मांडत नाही. हे यांच्या बुद्धीला येईल, मना आला त्याचा करीत विचार, यांच्या मनाला येईल तसं अशा पद्धतीने हे तर्क वितर्क करून आपापली मतं मांडत असतात. म्हणून हे कोण आहेत, हे वेद प्रमाण न मांडणारे हे बौद्ध मत आहे. म्हणून आता हा पहिला काय म्हणला, हे सगळं जगत कसं आहे, शून्यम शून्य आहे. आता आपण पण म्हणतो वंद्यापुत्राप्रमाणे असत आहे, पण आपण सगळंच असत म्हणतो का? रजेवर भासलेला सर्प आपण असत म्हणतो इथपर्यंत ठीक आहे, पण रजेवर भासलेला सर्प असंच झाला, पण रज्जूला सत्य मानलं की नाही? सत्य असं असं लागतं की नाही? तसं हे जगत वंद्या पुत्राप्रमाणे असत आहे, पण परमात्मा स्वरूपाच्या अज्ञानामुळे जगत भासतं. तो परमात्मा आपण शून्य मानतो का? शून्य मानत नाही, आहे का नाही. त्यांच्यात आणि आपल्यामध्ये हा फरक आहे का नाही. नाही तर त्याने जर परमात्मा जर सत मानला असता, तर त्याने जसं काय आपलंच मत मांडलं असं होईल का नाही? असं होत होतं, असं झालं असतं. परंतु आता याच्यावरती जो आत्मख्याती, तो त्याचं मत काय करतो, खंडन करतो. आता इथून पुढे काय होतं, पुढच्याचं मत खंडन करायचं आणि आपलं मत मांडायचं. आता हा आपलं मत त्या ठिकाणी मांडायला सुरुवात करतो, की तो काय म्हणतो, वंद्या पुत्राप्रमाणे हे सगळं शून्य वाटतं, बरोबर आहे की नाही. पण वंद्या पुत्र म्हणतो, आणि मग वंद्या पुत्राला पाहिलं तर वंद्या पुत्र म्हणावं का नाही? वंद्या पुत्राला पाहिलं तर, आहे का नाही. पण वंद्या पुत्राची कोणाला प्रतीती येते का? आणि तुला कशी काय प्रतीती आली? तू जर शून्य म्हणता असेल तर शून्य ज्याला म्हणतो, बघा आता आपण म्हणतो इथं घट नाही, ऐक नाही, इथं घट नाही हे कोणाला कळालं? इथं घट नाही हे कोणाला कळालं? अहो त्याला ज्यानं घट बघितलं. आ
ज्यानं घट बघितलाय त्याला. हा, म्हणजे इथं घट नाही आहे की नाही, याला पाहण्यासाठी कोणीतरी पाहिजे का नाही, आहे की नाही, का हा घट सांगतो इथं घट नाही मी, असं कोणी सांगेल का? नाही ना, आहे का नाही. आज मला मौन आहे असं म्हणा बरं. मग मौन राहील का खाली शिल्लक? राहत नाही ना, आहे का नाही. तर खाली पाहता यावर दुसरा आत्मख्यातीवादी असे म्हणतो की सर्प अत्यंत असत असून त्याची प्रतीती होते, आहे का नाही. तर अत्यंत असत जो वंद्यापुत्र त्याचीही प्रतीती झाली पाहिजे, आहे का नाही. काय म्हणतो तुम्ही, सर्प अत्यंत असत असून त्याची प्रतीती होते. सर्प सत्य आहे का? सर्प सत्य नाही, आहे का नाही. त्याची प्रतीती होते का नाही. मग अत्यंत असत कोण आहे? वंद्यापुत्र, आहे का नाही. वांजेची आले का कैची जन्मपत्रिका, त्याची जन्मपत्रिका कधी काढता येईल का? काढता येणार नाही. तो कसा आहे? असत आहे. मग त्याची प्रतीती झाली पाहिजे, पण होती का प्रतीती? होत नाही प्रतीती, ती होत नाही. म्हणून असत ख्यातिमत अशुद्ध आहे. आता असा प्रश्न तयार करायचा की आत्मख्यातीवाद्याने असत ख्यातीचं मत असंगत का केलं? तर काय उत्तर द्याल तुम्ही त्या ठिकाणी? सांगता येईल का बघा बरं. हे आपलं थोडक्यात सावकाश होऊ द्या, काय पळापळ करायची नाही, गडबड नाही करायची, पण एक एक मत आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं. सांगा बरं आता, आत्मख्यातीवाद्याने असत ख्यातीवाद्याचं मत असंगत आहे असं का म्हटलं बरं? कारण त्याने सांगितलं सर्प असत असून त्याची प्रतीती होते, तसं वंद्यपुत्र त्याची प्रतीती झाली पाहिजे, ती होत नाही म्हणून ते म्हणतो त्याची असंगती. त्याचं मत असंगत आहे, अशुद्ध आहे, युक्तायुक्त मात्र नाही. असं सरळ सरळ उत्तर आहे की नाही, असं सरळ उत्तर द्यायचं, ठीक आहे ना. चला आता यांनी आत्मख्यातीवाद्याने त्याचं खंडन केलं. आता हा आत्मख्यातीवादी त्याचं खंडन करून काय करतो? आपलं मत त्या ठिकाणी मांडत असतो, बरोबर आहे की नाही. आता पहा आत्मख्यातीवादी मत. आत्मख्यातीवाद्याचे असे मत आहे की रज्जूच्या ठिकाणी किंवा अन्यत्र कोठेही सर्प नाही हे खरे. आता तो सुद्धा काय म्हणतो, रज्जूच्या ठिकाणी म्हणा किंवा अन्यत्र कुठेही पहा, आहे का नाही, सर्प नावाची गोष्ट आहे का? सर्प नावाची गोष्ट नाही, सर्प विशेष नाही, सर्प नाहीच आहे, कुठंच नाही. रज्जूवरती नाही, वारळावरती नाही, झाडावरती नाही, घरावरती नाही, दारावरती नाही, अहो कुठंच नाही. सर्प नावाची गोष्ट नाही आणि रज्जू नावाची पण गोष्ट नाहीच आहे. अरे बापरे बाप, मग तो पहिला म्हणतो होता, तो काय चुकीचं म्हणत होता का? नाही, मला त्याला सांगता नाही आलं, आहे का नाही. आता हे उदाहरण बरोबर आहे, त्याला सांगता नाही आलं. आता आम्ही सांगतो कसं, आमच्या पद्धतीनं. बघा आता काय म्हणतो की आत्मख्यातीवाद्याचे असे मत आहे की रज्जूचे ठिकाणी किंवा अन्यत्र कोठेही सर्प नाही हे खरेच आहे, ठीक आहे. परंतु बघा, जितके पदार्थ प्रतीत होतात त्या सर्व पदार्थाचे आकार बुद्धीचं धरते. जेवढे काही पदार्थ तुम्हाला प्रतीतीला येतात की नाही, सगळे पदार्थ प्रतीतीला येतात की नाही, त्या सगळ्या पदार्थाचा आकार कोण धारण करत आहे? तर बुद्धी धारण करत आहे, ऐक नाही. मग आता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला नेहमी सांगतो, तिथे प्रोजेक्टर आहेत का नाही, प्रोजेक्टर. तो प्रोजेक्टर म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा फोकस म्हणा, त्या फोकसच्या पुढं काय असते, तर ते त्याची काय रोल म्हणा, त्याला रीळ म्हणा, असं म्हणतो, आहे का नाही. त्याच्यामध्ये चित्र तयार झालेले असतात आणि ते चित्र आणि त्या फोकसच्या पुढं आले का तो प्रकाश आणि ते पुढं जे असणारं चित्र, त्याच्यातून प्रकाश पुढं गेला की मग त्या पडद्यावरती आपल्याला चित्र पाहायला मिळत असतं. तसं तो काय म्हणतो की आपली बुद्धी ना, बुद्धी ही बुद्धीच काय करते का हे सगळे आकार काय करते, बुद्धी धारण करते. म्हणजे तो म्हणतो की नाही असत ख्यातीवादी, रज्जू नाही आणि सर्प नाही, हे सगळं शून्याचे, म्हणजे बाहेर काहीच नाही. तो म्हणतो ते बरोबरच आहे, काय बाहेर काही नाहीच आहे की नाही. मग हे बाहेर तुम्हाला सगळं कसं प्रतीतीला येतं? म्हणजे हे तुमच्या बुद्धीनं आकार धारण केले. कोण म्हणतो? सत्ख्यातीवादी. कोण म्हणतो? सत्ख्यातीवादी ना, आत्मख्याती.
आत्मख्यातीवाले. आहे की नाही. मग आता हा म्हणतो बुद्धीच आकार धारण करते. जगात रज्जू सर्प आहे का? नाहीच आहे. सगळ्याचा आकार कोण धारण करते? बुद्धी. आणि बुद्धी हाच कोण आहे? आत्मा आहे. बुद्धी हाच कोण आहे? आत्मा आहे. आहे की नाही. आणि त्या बुद्धीलाच आहे की नाही हे काय म्हणतात? विज्ञान असं त्या ठिकाणी म्हणतात. बघा आता बुद्धीला काय नाव आलं? आता हा आत्मा वगैरे मानतोय की नाही, पण कोणता आत्मा मानतो? बुद्धीलाच आत्मा मानतो. ऐक नाही, बुद्धीलाच आत्मा मानणारा आहे. दुसरी गोष्ट, आणि त्या बुद्धीला नाव काय आलं? क्षणिक विज्ञान रूप. म्हणजे ती बुद्धी म्हणजे काय? विज्ञान. आहे की नाही. ती बुद्धी कशी आहे? पहिल्या ठिकाणी पहिल्यांदा उत्पन्न होते, दुसऱ्यांदा स्थिर होते, आणि तिसऱ्यांदा तिचा लय होतो. आहे का नाही. म्हणजे ही एकसारखं राहते का? नाही. त्याने वर्षभर, 10 वर्ष, कितीतरी वर्ष, आयुष्यभर तप करायचं. आहे की नाही. आणि देव प्रगट झाला आणि काहीतरी वरदान दिलं, तत्सु म्हणून अंतर्धान झालं, संपला. म्हणजे प्रगट झाला, थोड्या वेळ एक वरदान दिलं आणि डायरेक्ट काय झाला? अंतर्धान पावलं. आहे की नाही. तसं हे काय आता समजा तुमच्या घरात वगैरे सर्प जर निघला, आता याच्या मताप्रमाणे जर विचार केला, आहे की नाही, आता ही बुद्धी कशी मानतो? तो क्षणिक विज्ञान रूप मानतोय की नाही. म्हणजे पहिल्या क्षणाला उत्पन्न, दुसऱ्या क्षणाला थोडी स्थिर, आणि तिसऱ्या क्षणाला लगेच नाहीशी होणार. आहे की नाही. तर समजा असं समजा की तुमच्या घरामध्ये सर्प वगैरे निघला. सर्प खरंच आहे का? कारण सर्पाचा आकार कोणी धारण केलाय? सर्पाचा आकार धारण कोण करतं? सांगता आलं का? बघा बरं, कोणालाही सांगता. रज्जू. रज्जू करते म्हणजे आपण भास होतो, आपल्याला त्याच्यावर पाहिला तर भास होतो. बुद्धी धारण करते. आत्मख्यातीवाद्याचं मत चाललंय आता, हे लक्षात घ्या. बुद्धी करते. बुद्धी धारण, त्याचं मत आहे बुद्धी धारण करते. हा, जगात रज्जू सर्प आहे का? नाहीच आहे. सगळं शून्य. नाही. ते म्हणतो ते बरोबर आहे ना. मग सगळे आकार कोण धारण करत आहे? बुद्धी. बुद्धीच काय आहे? आत्मा आहे. बरोबर आहे की नाही. आणि त्या बुद्धीला काय नाव आलं? क्षणिक विज्ञान रूप. बरोबर आहे ना. म्हणजे उत्पन्न होणं, थोडं स्थिर होणं, आणि लगेच त्याचा नाश होणं. डोळा उघडला, झाकला, डोळा उघडला, पाहिलं, परत झाकलं, डोळा उघडला, पाहिलं, परत झाकलं. म्हणजे अशी बुद्धी काही क्षणिक विज्ञान रूप आहे. घरामध्ये सर्प वगैरे जर निघला, आहे का नाही, तर ते सर्पमित्र यांना बोलावण्याची गरज आहे का? अहो, आता निघलं, थोड्या वेळात नष्ट होणारच आहे. तो काही जास्त काळ राहणार आहे का? कारण तो सर्प खरा आहे का बुद्धीनेच आकार धारण केला त्याचा? बुद्धीने आकार. मग तुम्हाला सर्पाची भीती का वाटते आता? याचं जर मत आपण मांडलं तर सर्पाची भीती मानण्याचं काही कारण आहे का? बरं, जाऊ दे. आपलं काही व्यवहार देणं घेणं काही आहे का? जर असलंय पण, आहे का नाही, देणं घेणं व्यवहार वगैरे काही, तुम्ही मला काही जर दिलं असतं, मी काही जर तुम्हाला दिलं असतं, किंवा आपण एकमेकाचा व्यवहार केला असता, किंवा आपल्या डोक्यावर जर कर्ज झालं असतं, तर कर्ज मानायची काही गरज आहे का आपल्याला आता? देणं घेणं व्यवहार. अहो, त्या बुद्धीनं थोड्या काळापुरता आकार धारण केला होता. आहे की नाही. आता बुद्धीनं आता आकार सोडून दिला थोडक्यात. आहे की नाही. मग आता व्यवहार देणं घेण्याकरता यायची गरज आहे का आपल्याला? गरजच नाही ना आपल्याला आता. का? कारण बुद्धी त्या देणं घेण्याचा आकार, ते पैसे, असा थोड्या काळ ते टिकतं. आहे का नाही. आणि नंतर काय होतं? नष्ट होतं. म्हणून आता तुम्ही वाद का घालता आमच्याबरोबर? तुम्ही आत्मख्याती मानता ना. आत्मख्याती मानता म्हणल्यावर हे मानायचं नाही. आहे का नाही. देणं घेणं, चांगलं वाईट, काय याची काही कर्तव्य नाही. आहे का नाही. कारण सगळे आकार कोण धारण करते? बुद्धी धारण करते. आणि बुद्धी कशी आहे? क्षणिक विज्ञान रूप आहे. ठीक आहे. या सर्व पदार्थाचे आकार बुद्धीच धरते. बुद्धी ही क्षणिक विज्ञान रूप असून तीच काय आहे? आत्मा आहे. असं आत्मख्यातीवाद्याचं मत स्पष्ट सांगता आलं पाहिजे. त्या क्षणिक विज्ञान रूप. काय झालं तर? पाणी जोडायचं पाणी. त्यात माईक चालू आहे तुमचा, गडबड असेल त्यांची. त्या क्षणिक विज्ञान रूप आत्म्याची, म्हणजे बुद्धीची, बरं का, त्या क्षणिक विज्ञान रूप आत्म्याची म्हणजेच काय? बुद्धीची सर्परूपाने प्रतीती होते. तुम्ही म्हणता रज्जूवरती सर्प भासला. आहे की नाही. तसं बाबा, रज्जूवरती सर्प वगैरे काही भासला नाही. हे सगळं आकार बुद्धीने धारण केला. पहिला बुद्धीने आकार कोणता धारण केला? रज्जू. ऐक नाही. रज्जूचा आकार धारण केला. त्या रज्जूची यथार्थ ज्ञान झालं नाही, त्यावरच तुम्हाला सर्प भासला त्या ठिकाणी. म्हणून बघा, त्या क्षणिक विज्ञान रूप आत्म्याची म्हणजेच काय?
बुद्धीची सर्परूपाने प्रतीती होते, म्हणून या मतास आत्मख्याती म्हणतात. ऐक नाही. म्हणून आता तुमच्या लक्षात आलं की आत्मख्याती म्हणजे काय? बाहेर सर्प रज्जू काही नाही, सगळं शून्यच आहे. मग त्या सगळ्या पदार्थाचा आकार कोण धारण करत आहे? सगळ्या पदार्थाचा आकार बुद्धीच धारण करत आहे. बुद्धीचा आत्मा आहे. ती बुद्धी कशी आहे? क्षणिक विज्ञान रूप आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला इथं चांगलं लक्षात आलं याचं मत, की आपल्याला 6वा तरंग पुढे 4थ्या तरंगात पण याची आवश्यकता आहे. याचं किंवा आपल्याला कोश पाहिजे असतात, तर मनोमय कोश, विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश आला की याची लगेच आठवण होते आत्मख्यातीवादी, आहे का नाही? मनोमय कोश आला का हाच म्हणतो आलय विज्ञानधारा आणि प्रवृत्ती विज्ञानधारा. ते मन सांगत असताना काहीतरी मला आता पक्का आठवत नाही, पण मन सुद्धा तो बुद्धीमध्येच घेत असतो, आणि आहे का नाही? तर पहिल्यांदा काय होतं, मन पुढं पुढं पळत राहतं. आता समजा मनाने कल्पना केली रज्जू, आहे का नाही, का लगेच त्याच्यामध्ये जाऊन ही बुद्धी काय करते? आकार धारण करते. मन पुढं चाललं की मागं बुद्धी चालते, असं तो त्या ठिकाणी म्हणत असतो. आता त्याचं खंडन करायचं, त्याचं खंडन पाहू आपण आता. असत्ख्याती व आत्मख्याती ही दोन्ही मते वेदाला अप्रमाण मानणाऱ्या बुद्धाच्या शिष्यापैकी माध्यमिक व योगाचार याची आहे, ऐक नाही? असत्ख्याती आणि आत्मख्याती हे दोन काय? वेदाला प्रमाण मानणारे नाही, हे वेदाला अप्रमाण मानतात. ते म्हणतात वेदाच्या आम्हाला कुबड्या वगैरे नको, वेदाचं आम्हाला सहाय्य मात्र त्या ठिकाणी आवश्यकता नाही, आमची बुद्धीच तेवढी प्रगल्भ झालेली आहे. आता यांना कशी काय बुद्धी प्रगल्भ यांची बसून झाली हे यांना माहिती आहे का नाही? कशाचा आधार नाही, काय नाही, यांची बुद्धी असते. म्हणून आता कधी कधी लोक सुद्धा नाही का तेव्हा आम्हाला वेद वगैरे काय तुम्ही असं काही सांगताना याची आवश्यकताच नाही आम्हाला. हा, आमच्या मनावर आहे, आम्हाला काय करायचं, कसं काय करायचं ते आम्ही आमच्या पद्धतीनं करतो म्हणले सगळं. हे विकास वगैरे अमुक तमुक, आता काय त्यांच्या ते वेदाला प्रमाण मानत नाही, म्हणतात आम्हाला सगळं कळतं ना, हे सगळं आम्हाला कळतं, असे जर म्हणत असेल तर ते फक्त स्वतःला बौद्ध म्हणत नाही, तर ते बौद्धच आहे ना एका अर्थाने. बौद्धच आहे ना, जे वेदाला प्रमाण मानत नाही. माझ्या मनावरती मला काय करायचंय मी ठरवतो ना, मला माहिती आहे हे कसं काय करायचं, त्याच्या मनाने हे कपूल कल्पना करतात आणि ती वस्तू तयार करतात, पण ते कशाला मानत नाही, म्हणजे ते काय एका अर्थाने ते बौद्ध मतच आहे, कारण बुद्धीच्या जोरावर सगळं मानतात ते, बाकी वेदाला प्रमाण मानत नाही. ते एका अर्थाने काय बौद्ध मतच मानतात. बुद्धाच्या शिष्यापैकी माध्यमिक आणि योगाचार. माध्यमिक म्हटला की लगेच आपल्या डोळ्यापुढं कोणता वाद आला पाहिजे? माध्यमिक म्हटल्याच्या नंतर विज्ञानवाद आला पाहिजे का? माध्यमिक म्हटल्याच्या नंतर शून्यवाद आला पाहिजे. आणि योगाचार म्हटल्याच्या नंतर माध्यमिक म्हटल्याचा शून्यवाद आणि योगाचार म्हटल्याच्या नंतर लगेच विज्ञानवादी. हा, म्हणजे विज्ञान म्हणजे बुद्धी, आणि बुद्धी क्षणिक विज्ञान रूप म्हणायचं. ठीक आहे. आता हे आपण मागं काल पाहिलं, एक महायान पंथ, एक हिनयान पंथ, तर या दोघांचा ग्रंथ आहे महायान पंथ त्या ठिकाणी आहे. आणि मग स्वत्रांतिक आणि वैभाषिक यांचं नाव नाही आलं, तर या दोघांचं थोड्या मताने असाच विचार आलेला आहे. म्हणून त्या दोघांचं वेगळं घेण्यापेक्षा या दोघांची मतं या ठिकाणी मांडली, म्हणजे आपलं शास्त्र, आपला वेद, आपली विचारधारणा, आपला धर्म, तर याने कोणाचा तरी त्याग केला का? तर तुम्ही म्हणले बाबा आस्तिक शास्त्र यांचा स्वीकार करा, नास्तिक शास्त्र यांचा स्वीकार करू नये. तर आपण नास्तिक शास्त्राचा सुद्धा विचारसागरामध्ये विचार आला की नाही, शास्त्रामध्ये विचार आला की नाही? मग कोणाचा त्याग करतो का आपण कोणाचा त्याग करत नाही, फक्त ते लोक आपला मात्र त्याग करत असतात, असा फरक असतो. चला आता यावर तिसरा, अन्यथा ख्यातीवादी असे म्हणतो की क्षणिक विज्ञानरूप बुद्धी सर्पाचा आकार धरते असे मानावे, तर क्षणभरच सर्पाची प्रतीती व्हावी, पण ती तर बहुत काळ होती, ती तशी न व्हावी. बघा आता यावर अन्यथा ख्याती म्हणजे आपण विचार केला, अन्यथा ख्याती म्हणजे काय? अन्य वस्तू अन्यत्र प्रतीतीला येणं, याला काय म्हणायचं? अन्यथा ख्याती. ऐक नाही, म्हणजे इथं वस्तू पाहिली आणि हीच वस्तू कुठं दुसरीकडे आम्हाला प्रतीतीला आली. अहो मागच्या गावामध्ये जो माणूस आपल्याला भेटला की नाही, तोच गावातला माणूस आता ह्या गावामध्ये आम्हाला पाहायला मिळाला. ऐक नाही, म्हणजे मागचाच माणूस पुढच्या गावामध्ये परत आपल्याला प्रतीतीला येणं, ही कोणती ख्याती?
ही अन्यथा ख्याती. अन्य ठिकाणी प्रतीतीला येणं, अन्य वस्तू अन्य पदार्थ अन्यत्र प्रतीतीला येणं ही झाली अन्यथा ख्याती. तर ते काय करतात, आता याचं काय करणार आहे, आत्मख्यातीवाद्याचं खंडन करणार. मग आत्मख्यातीवाद्याचं खंडन करताना ते काय म्हणतात की बाबा तो बुद्धी मानतो, तर ती बुद्धी कशी मानतो, क्षणिक विज्ञान रूप मानतो. आता हे क्षणिक विज्ञान म्हटल्याच्या नंतर लक्षात आलं ना, क्षणिक विज्ञान म्हणजे काय बरं, सांगा बरं, क्षणिक विज्ञान रूप म्हणजे काय, बोला. तात्पुरतं विज्ञान मानतो. नाही, तसं नाही. म्हणजे ज्याला उत्पत्ती आहे, त्यानंतर स्थिती आहे, नंतर त्याचा लय होतो, त्याला क्षणिक विज्ञान रूप म्हटलेलं आहे ना त्यांनी. अजून सांगा, कोण सांगतं, मी जसं म्हटलं तसं सांगा. उत्पत्ती आणि लय लगेच होतो. उत्पत्ती झाली की लगेच त्याचा लय होतो, म्हणजे क्षणिक तात्पुरतं. पूर्ण उत्तर थोड्या पाहिजे. वेळा काही क्षणाची तरी त्याला स्थिती आहे, म्हणूनच त्याला लय आहे. 3 गोष्टी लक्षात ह्या घ्यायच्या, तिन्ही कागदपत्रात तो असतो. उत्पत्ती, स्थिती युगपत आणि लय. अशा 3 महत्वाचे मुद्दे घ्यायचे, त्यालाच विज्ञान असं म्हणता येईल आपल्याला. नाही तर मग ते विज्ञान पूर्ण होऊ शकत नाही. काय काय घ्यायचं, पहिल्यांदा उत्पन्न झालं, दुसऱ्यांदा स्थिर झालं आणि तिसऱ्यांदा लगेच लय झाला. या 3 गोष्टी जर होत असतात ना, या कशा होत असतात, एकाच काळामध्ये होत असतात, म्हणजेच युगपत होत असतात. त्याच्यामध्ये अवधान अंतर वगैरे जास्त काय मानत नाही. वीज किती काळ टिकते बरं, उत्पन्न झाली क्षणिक ऐक नाही, क्षणिक आणि प्रकाश झाला, त्या प्रकाशामध्ये आपण जवळजवळ 100 रुपयाची 100च्या नोटाची अख्खी गड्डी मोजून काढली, असं होतंय का, एक नोट मोजून होत नाही आपली. तेवढ्या काळापर्यंत उत्पन्न होणार, लगेच स्थिती, लगेच उत्पन्न, स्थिती आणि लय असं त्या ठिकाणी असतं. ही क्षणिक विज्ञान रूप. तर तिसरा अन्यथा ख्यातीवादी असे म्हणतो की क्षणिक विज्ञान रूप बुद्धी सर्पाचा आकार धरत असे मानावे. तर ही बुद्धी काय करते, सर्पाचा आकार धारण करत असते, असं जर त्या ठिकाणी म्हणावं. आता हा आत्मख्यातीवादी असंच म्हणतो ना, सगळे आकार कोण धारण करत आहे, सगळे आकार बुद्धीच धारण करत आहे, बरोबर ना. बुद्धी धारण, जगात रज्जू सर्प आहे का, नाहीचे. सगळे आकार कोणी धारण केले, बुद्धीनं धारण करते. आणि ती बुद्धी कशी आहे, क्षणिक विज्ञान रूप आहे, उत्पन्न, स्थिती आणि लय. ठीक आहे. मग क्षणभरच सर्पाची प्रतीती व्हावी, पण ती तर बहुत काळ होते. मग सर्पाची प्रतीती किती काळ व्हायला पाहिजे, क्षणिक विज्ञान रूप जर बुद्धी मांडली तर क्षणभर प्रतीती व्हायला पाहिजे ना. आकाशात वीज किती काळ असते, क्षणभरच असते ना, बस. मग तेवढंच काळ प्रतीती व्हायला पाहिजे. ती प्रतीती किती काळ होते, बहुत काळ होते, म्हणजे पुष्कळ काळापर्यंत होते, आहे का नाही. जसं आपण पहा, बाहेर जर रज्जू पडली, आहे का नाही, आणि रज्जू पडल्याच्या नंतर संध्याकाळ झालं, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, मंद अंधकार असेल तर रज्जूवर सर्पभ्रम होतोय का नाही, होतोच, आहे का नाही. आणि सकाळचं दुसऱ्या दिवशी पण होतोच, तिसऱ्या दिवशी पण होतोच. जोपर्यंत तिथं रज्जू पडलेली आहे आणि मंद अंधकार आहे, ते दोष आला का रज्जूवरती सर्पभ्रम होतो. जोपर्यंत पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, मंद अंधकार, ते दोष जोपर्यंत आहे तेवढी प्रतीती होते की नाही. मग ती का होती बरं, ती तर व्हायला नाही पाहिजे, आहे का नाही, पण ती बहुत काळापर्यंत होते का नाही, ती बहुत काळापर्यंत होते. मग आता केवळ रज्जू सर्पाचाच आकार बुद्धी धारण करते का सगळ्या पदार्थाचा आकार बुद्धी धारण करते, बघा बरं. सगळ्या पदार्थाचा आकार बुद्धी धारण करते का, हो करते. करते. आहे का नाही. म्हणजे असं समजून घ्या की समजा ही सगळी शरीर आहे, ही शरीर खरी आहे का बुद्धीनेच आकार धारण केलेलं आहे, बुद्धीनेच आकार धारण केला. मग त्या शरीराला डोकं आहे, डोक्यात मेंदू आहे, मेंदूत विचार आहे, असं काय आहे का नाही, का ते बुद्धी काय वेगळीच राहते कुठं. ही बुद्धी राहते कुठं नक्की, शरीरातच असते, शरीराला सोडून कशी राहील, आहे का नाही. मग अंतःकरणाचं तात्पर्य बुद्धीशी आहे का नाही. मग ही बुद्धी धरायची तरी नक्की कुठं बुवा, तुझी बुद्धी ठीक आहे सगळं आकार धारण धरते करते, पण ही बुद्धी कुठं राहते नक्की, कोणाच्या आसऱ्याला राहते, ते तर काय आधार असला पाहिजे का नाही, रज्जूच्या, सर्पाच्या, माणसाच्या, कशाचा तरी आधाराला ही बुद्धी राहायला पाहिजे का नाही. ही बुद्धी मात्र राहायला पाहिजे, असं पाहिजे का नाही नियम,
जाऊ दे. आता त्याचं हे विसंगत करायचं म्हणलं तर काही लय फार खंडन करावं लागत नाही, आहे का नाही. त्याचं माऊलीने एके हाती दंतू जो स्वभाव होता खंडितो असं म्हटलं की नाही. म्हणजे गणपतीच्या एका हातामध्ये काय आहे? दात आहे असं सांगितलं की नाही. आणि तो दात कसा आहे? मोडका दात आहे, तुटका दात आहे असं का सांगितलं? त्याचं कारण असं आहे का हे बौद्धांनी निर्माण केलेली जे वार्तिक आहे का नाही, तर हे वार्तिकाचं खंडन करायचं हे फार काही कठीण आहे का? नाही. जो स्वभाव तर खंडितो म्हणजे गणपतीचा तुटलेला हा एक दात आहे का नाही, हा दात काय सांगतो की ते बौद्धांचं सहजच अशा पद्धतीनं त्या ठिकाणी खंडन होतं. म्हणून त्या बुद्धी जर आत्मा मांडली तर जास्त इकडे तिकडे बघण्यापेक्षा आपल्याच मनामध्ये अशी भावना निर्माण होती का ही बुद्धी नक्की हा कोणत्या ठिकाणी मानतो, आहे का नाही. मग आता आपल्यालाच बुद्धी आहे असं नाही, सर्पाला पण बुद्धी आहे का नाही, तो पण कुठंतरी आकार धारण करेन का नाही. अहो प्रत्येकाने असे आकार धारण केले तर याचे विचार त्याच्यात, त्याचे विचार याच्यात, याच्या वस्तू त्याच्यात, त्याच्या वस्तू याच्यात, अहो काहीतरी मेळ लागेल का त्याचा? मेळ लागणार नाही ना, आहे का नाही. कशाचाच कशाला मेळ लागणार नाही. असो चला. आता याचं काय म्हणणं आहे थोडक्यात लक्षात घ्या, म्हणजे त्याचं खंडन होऊन जाईल. क्षणिक विज्ञान रूप बुद्धी सर्पाचा आकार धरते असे मानावे तर क्षणभर सर्पाची प्रतीती व्हावी, ती तर बहुत काळ होती तशी न व्हावी. आता इथं पुढं पहा. शिवाय क्षणिक विज्ञान रूप बुद्धी आत्मा मानला तर, बघा आता, आणि तो शेवटी बुद्धीलाच काय मानतो? आत्मा मानतो, बरोबर आहे की नाही. आता तो आत्मा जर मानला तर किती विसंगती होते ते पण सांगतात. आत्मा शिवाय क्षणिक विज्ञान रूप बुद्धी आत्मा मानला तर, उदाहरण देऊन सांगतात, जो मी बाल्यावस्थेत वडिलांच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता नातवांना खेळवित आहे, अशी जी प्रतिविज्ञा होती ती होऊ नये. बघा आता, आत्माच बुद्धी, बुद्धीच आत्मा असं मानलं आहे का नाही. आणि तो आत्मा कसा आहे? क्षणिक विज्ञान रूप आहे का नाही. क्षणिक विज्ञान रूप आहे का नाही. आता बरं, आता तो जन्माला आला कोण? आत्मा. कोण कसा होता? लहान लेकराप्रमाणे होता. आणि मग आता लहान लेकराप्रमाणे होतं, मग त्याला कोणी सांभाळलं म्हणे? त्याला आजोबाने सांभाळलं, आहे का नाही. मग आजोबाने सांभाळलं, आजोबाने त्याला लहानचं मोठं केलं, आजोबाच्या मांडीवरती खेळला, आहे का नाही. खेळून झालं, लहानचं मोठं झालं, लग्न मुलं सगळे झाले, आहे का नाही. आणि फार अगदी वृद्ध झाला, म्हातारा झाला, आणि मग लोकांना सांगू लागला, अहो आता हे माझे नातवंड आहे का नाही, ही नातवंड मी सांभाळतो असं नाही, माझ्या आजोबाने सुद्धा मला अंगा खांद्यावरती खेळवलेलं आहे. अरे बाप रे बाप. म्हणजे तू लहान असताना तुला अजून आठवतो? हो मला आठवतं म्हणले लहान असताना, बरोबर आहे की नाही. पूर्वी आम्ही दुष्काळामध्ये कामं केली असे जुने लोक सांगतात की नाही. अमुक 72चा दुष्काळ पाहिला, इंग्रज सरकार पाहिलं, लोकांना किती त्रास झाला हे पाहिलं, पूर्वीचं खाण्यापिण्याची काय आवड होती हे मी पाहिलं, आहे की नाही. मला आता हे सगळं आठवतं. कसं काय आठवतं तुम्हाला? तुम्ही आत्मा कसा मानता? क्षणिक विज्ञान रूप मानता की नाही. क्षणिक विज्ञान रूप मानता. आणि मग तुम्हाला लहानचं आतापर्यंत कसं काय आठवतं बरं? लहानपणी खेळले तिथपर्यंतच संपवायला पाहिजे ना सगळा विषय. तुम्ही एवढ्या काळ त्याची कशी काय प्रतीती आली, आणि तुमचा आत्मा क्षणिक विज्ञान रूप आहे, मग हे सिद्ध होईल का? हे सिद्ध होणार नाही ना. सिद्ध होण्याकरता काय, तुम्हाला ती गोष्ट झाली तिथंच विसरून जावं लागेल. तो पदार्थ, तो लहानपण, ते मुलं, ते तिथंच मरून जायला पाहिजे. ते जास्त काळ टिकेल का? वीज जास्त काळ टिकते का? नाही. ती थोड्या काळामध्ये नष्ट होते का नाही. तसं तुम्ही जन्माला आले आणि थोड्या काळामध्ये कसे नष्टच व्हायला पाहिजे. परत पुढं तुमचा जन्म तरी होईल का? तुम्ही आजोबाच्या मांडीवरती खेळाल का? तुमचे लग्न वगैरे होईल का? तुम्हाला मुलं होतील का? मुलांचे लग्न होतील का? मुलांना नातू होईल का? आणि नातवाला तुम्ही मांडीवर खेळायला घ्याल का? घेणार नाही का? तुमची बुद्धी कशी आहे? क्षणिक विज्ञान रूप आहे ना. पहिल्या क्षणामध्ये उत्पत्ती, दुसऱ्या क्षणामध्ये स्थिती, आणि तिसऱ्या क्षणामध्ये नाश, असं तुमचं बुद्धी क्षणिक विज्ञान रूप आत्मा आहे का नाही. मग तो इतक्या काळ टिकला कसा हे सगळं, आणि त्याची प्रतिभिज्ञा आली कशी? प्रतिभिज्ञा म्हणजे काय? पूर्वीचे संस्कार, आहे का नाही. पूर्वीचे काय असतात? संस्कार, आणि त्या संस्काराचं ज्ञान, हे प्रत्यक्ष प्रतिभिज्ञा आहे का नाही. ही अशी प्रत्यक्ष प्रतिभिज्ञा तुम्हाला का आली? आता हे प्रतिभिज्ञा सांगत असताना ना, त्याच्यामध्ये अप्रतिभिज्ञा प्रत्यक्ष आणि प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष असे दोन प्रकारचे ज्ञान असतात. आता सध्या एवढंच लक्षात घ्या की प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष म्हणजे काय. पूर्वीची काय, त्याला स्मृती इथं दिलं असं बघा बरं खाली.
प्रतिभिज्ञा म्हणजे असं होता अर्थ याचा 2. स्मृतीपूर्वक प्रत्यक्ष ज्ञान आहे का नाही, जसे तोच हा आहे का नाही. स्मृतीपूर्वक म्हणजे स्मृती आहे का नाही, आणि इंद्रियांचा ज्ञानाशी संबंध आहे का नाही, इंद्रियांचा ज्ञानाशी संबंध आहे. यालाच काय म्हणायचं, प्रतिभिज्ञा. आणि प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष आणि अप्रतिभिज्ञा प्रत्यक्ष म्हणजे काय बरं, म्हणजे वृत्ती आणि ज्ञान या दोघांचा संबंध आला की अप्रतिभिज्ञा प्रत्यक्ष त्या ठिकाणी होत असतं. मला असं वाटतं हा विचार आपल्याला 6व्या तरंगामध्ये सुरुवातीला येणार आहे, तिथं बघू आपण. चला, जो मी बाल्य अवस्थेत वडिलांच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता नातवांना खेळवित आहे. अशी जी प्रतिभिज्ञा होती ती होऊ नये, कारण वडिलांच्या मांडीवर खेळणारा आत्मा तर द्वितीय क्षणी नष्ट झाला. असे असता बहुत काळाने नवीन उत्पन्न झालेल्या आत्म्यास तोच मी अशी प्रतिभिज्ञा कशी होईल, म्हणून आत्मख्यातिमत ही असंगत आहे. बघ आता वडिलांच्या मांडीवर खेळणारा आहे का नाही कोण, आत्मा म्हणजेच बुद्धी. आणि बुद्धी म्हणजे ती कशी आहे, ती बुद्धी कशी आहे आत्मख्यातिवाद्याची, क्षणिक विज्ञान रूप, बरोबर आहे का नाही, क्षणिक विज्ञान रूप. हे आपल्याला कळलं का नाही. मग द्वितीय क्षणी तो आत्मा काय व्हायला पाहिजे, नष्ट व्हायला पाहिजे का राहायला पाहिजे, नष्ट व्हायला पाहिजे आहे का. तर द्वितीय क्षणी नष्ट झाला आहे का नाही, झाला म्हणजे झालाच पाहिजे. असे असता बहुत काळाने नवीन उत्पन्न झालेल्या आत्म्यास तोच मी, आणि नंतर कधीतरी पुष्कळ काळाने आणि नवीन आत्मा उत्पन्न झाला आणि तो आत्मा मीच आहे, असं कसं काय बरं त्याला म्हणता येईल, असं मात्र म्हणता येणार नाही. आणि असं म्हटलं तर ती बुद्धी क्षणिक विज्ञान रूप आहे असं कसं काय म्हणता येईल, नाही, कारण त्याला प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ही जाणीव होते का नाही, तो मीच आहे का नाही. जसा काशीतला देवदत्त तोच हा आळंदीत आहे असं आहे का नाही, तसं तो काशीत मी पाहिला त्याची स्मृती आहे मला, मी वडिलांच्या मांडीवर खेळत होतो याची मला काय स्मृती, आणि इंद्रियाचा ज्ञानाशी संबंध हे झालं की नाही. प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष, ही प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष तुला ज्ञान कसं काय होतं ते तर होणार नाही. आणि जर असं होत असेल तर तुझा आत्मा कसा आहे त्या ठिकाणी, क्षणिक विज्ञान रूप आहे असं जर म्हणतो तर तो आत्मा तसा होऊ शकत नाही. म्हणून तुझं मत सुद्धा कसं आहे, असंगत आहे. असं कोण कोणाच म्हणतो बरं, असं कोण कोणाच म्हणत असेल बरं सांगा, तुझं मत असंगत आहे. तोच अन्यथा ख्यातीवाला आत्मख्यातीवाल्याला म्हणतोय, म्हणजे विज्ञान बरोबर. म्हणजे अन्यथा ख्यातीवादी आत्मख्यातीवाद्याचे अशा प्रकारे खंडन करतो. प्रश्न तयार करायचा, अन्यथा ख्यातीवाद्याने आत्मख्यातीवाद्याचे खंडन कसे केले ते स्पष्ट करा. तसं अशा पद्धतीनं स्पष्ट करता येतं. याच्यात आपल्याला थोडक्यात करायचं म्हणलं तरी पण करता येतं, ठीक आहे ना. तुम्हाला एक मी चॅट पाठवलेला रात्री, तर त्या चॅटमध्ये ना हा सगळा विचार अगदी थोडक्यात आलेला आहे त्या चॅटमध्ये, तर तुम्ही तो विचार पाहून सुद्धा ही मतं समजून घ्याल. आता अन्यथा ख्यातीवाद्याने त्याचं खंडन केलं. कोणाचं खंडन केलं, आत्मख्यातीवाद्याचं खंडन केलं, ठीक आहे ना. आता ज्याच्याकडे कुठं असे पंखे वगैरे नसेल, काही आवाज येत नसेल ना, त्याने आपले माईक चालू ठेवलं तर काही अडचण येत नाही. पण ज्याच्याकडे गडबड असेल, कुठं काय असेल, त्याने माईक आपलं बंद करायचं. म्हणजे जर तुम्हाला बोलायचं झालं तर माईक चालू करा, मग बोला, मग विसंगती होते ना. तर अशा पद्धतीने माईक चालू ठेवलं तर तुम्हाला पटकन बोलता येतं. चला आता पुढे पहा, अन्यथा ख्याती. आता अन्यथा ख्याती काय करतो, आता त्याचं खंडन करून आपलं मत मांडायला सुरुवात करतो. आता ही अन्यथा ख्याती, ही कोणाची अन्यथा ख्याती लक्षात आलं ना, न्याय सूत्रकार आहे का नाही आणि वैशेषिक सूत्रकार असे सूत्र झालेले का नाही त्या ठिकाणी. मग न्यायशास्त्राचे करते आणि वैशेषिक शास्त्राचे जे कर्ते आहेत ते कर्ते आपले मत या ठिकाणी मांडायला सुरुवात करत असतात, ठीक आहे. अन्यथा ख्यातीवादी मतात अन्यथा ख्यातीवाद्यात प्राच्यनैयिक व आणि नवीनैयिक असे 2 भेद असून ते थोड्या भेदाने अन्यथा ख्यातीच म्हणतात. आता हे जे अन्यथा ख्याती आहे का नाही, या अन्यथा ख्यातीमध्ये
दोन त्या ठिकाणी काय मत मांडणारे मतवादी आहेत. तर त्याच्यामध्ये एक प्राचीन आहे आणि एक नवीन आहे. आता हे प्राचीन आहे म्हणजे काय, तर प्राचीन म्हणजे प्राचीन म्हणजे जुना आहे का नाही, तो काही नवीन काही मत मांडत नाही. जे सूत्रकाराने जे मत तयार केलं की नाही तेच आपलं मत मांडून चाललेलं आहे. तर तो कोणता न्यायिक म्हणायचं, न्यायिक म्हणजे न्यायमत आहे का नाही, न्यायिक म्हणजे न्यायमत आहे का नाही. तर हे कोणतं मत मानतो, जुनंच मत मानतो. मग जे जुनं मत मांडणारे आहेत का नाही, जसं आता आमच्या इकडे ना, तर आम्ही आडनावाने गुंजाळ, त्याच्यामध्ये ना जुने गुंजाळ आणि नवे गुंजाळ अशी नाव आलेले आम्हाला आहे का नाही. तसे काही काही आडनावं असतात, हे जुने हे नवीन असे पण आहेत का नाही. मग आहेत आडनावाने तेच, पण नवे आणि जुने असं आहे का नाही. तसं न्यायशास्त्रच मानणार आहे, पण त्याच्यात काही जुने आहेत आणि काही नवीन आहे असं त्या ठिकाणी पाहायला मिळत असतं. मग प्राचीन नायक म्हणजे प्राचीन म्हणजे जुना नायक असं समजा, नाही कळलं तुम्हाला प्राचीन. आणि नवीन नायक म्हणजे काय, नवीन नायक असं त्याचा अर्थ घ्या त्या ठिकाणी. तर त्या आत्मख्यातीवाद्यात प्राचीन नायक आणि नवीन नायक असे दोन भेद असून ते थोड्या भेदाने अन्यथा ख्यातीचं मानतात. त्यांच्यामध्ये ख्याती मानायची त्यांना कशी, अन्यथा ख्यातीच मानायची, पण काय करतात कारण मात्र वेगवेगळे सांगतात आहे की नाही. आता ते आपण म्हणतो की नाही, तर तुमच्या घरची मुलं तरी कमीत कमी चांगली आहे बाबा आहे की नाही, कारण आमची मुलं घरातून तांब्या भरून पाणी घेऊन जातात आणि सगळ्या चपला वल्ल्या करतात आहे की नाही असे. तर तो दुसरा काय म्हणतो, अहो तुमच्या घरामध्ये मुलं तांब्या भरून पाणी घेऊन जातात आणि चपला अख्ख्या वल्ल्या करतात असं नाही, तर आमच्या घरातली पोरं पाणी घेऊन जातात आणि आमचे मुलं बुटात पाणी ओततात. म्हणजे काही जरी झालं तिकडे चपला वल्ल्या गेल्या काय, इकडे बुटात पाणी ओतलं काय, काही फरक आहे का, म्हणजे तेच सांगायचं आहे, फक्त थोड्या थोड्या मताने फरक सांगायचा एवढंच करायचं, जास्त नाही करायचं. तर थोड्या भेदाने अन्यथा ख्यातीच मानतात. त्यातील आता प्राचीन नायक म्हणजे जुना नायक काय काय म्हणतो बघा, त्यातील प्राचीन नायकाचे मत असे की वारुळ आदी ठिकाणी, म्हणजे वारुळ आहे का नाही, वारुळाला जाता का नाही नागपंचमीला, तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही सर्प वगैरे पाहता की नाही, नागोबा वगैरे पाहता की नाही, पाहता आहे की नाही. तिथे गेले तर तुम्ही त्या नागोबाची पूजा करता असताना नागोबा पाहिला आहे की नाही. काय काय पाहिलं बरं त्या ठिकाणी, तुम्ही वारुळ पाहिला असेल, तुम्ही नागाला पाहिलं असेल, म्हणजे सर्पाला पाहिलं असेल. बरं तिथं काही झाडं वगैरे होते का, हा म्हणले तिथं झाडं होती. बरं हिरवळ वगैरे गवत वगैरे होतं का, हा म्हणले हिरवळ पण होती गवत पण होते. काही दगडी धोंडे काय पडलेले होते का, हो म्हणले सगळं पडलेलं होतं आहे का नाही. म्हणजे हे तुम्हाला का सांगतो, कारण पुढचं त्याचा खंडन अशा पद्धतीने करणार आहे, पण हे सगळं सांगतो बघा. आता वारुळ आदी ठिकाणी असणाऱ्या सत्य सर्पाचे ज्ञान नेत्रदोषामुळे आपल्या समोर असलेल्या रोजेच्या ठिकाणी होते. आता वारुळा म्हणजे नागपूजेला नागपंचमीला वारुळाची पूजा करण्याकरता म्हणे तिकडे ते गेले, आणि गेल्याच्या नंतर काय केलं की त्याने तो असणारा सर्प त्या ठिकाणी कुठं पाहिला, वारुळाच्या ठिकाणी पाहिलं आहे का नाही. आणि त्या डोळ्यामध्ये कसं, आता बघा असं आपण सूर्याकडे पाहिलं ना, थोडे वेळ बघून बघा बरं सूर्याकडे, आता सूर्योदय होणार आहे, सूर्याकडे पाहिलं ना की नंतर त्याचा असा ते असं बिंब प्रतिबिंब म्हणजे सूर्यच आपल्या डोळ्या पुढं होतो आहे का नाही. आणि सगळीकडे आपल्याला अंधार अंधार, जिकडं पाहिलं ना ते सूर्याचं प्रतिबिंब, जिकडं पाहिलं तिकडं सूर्याचं प्रतिबिंब, असं लिहून ठेवायचं इथं कुठं याच्यावरती. म्हणजे हे उदाहरण अगदी तंत बसायला सोपं पडतं आपल्याला, आणि याचा आपल्याला अनुभव आहे का नाही, याचं हे उदाहरण आपल्याला अनुभवच आहे की नाही. म्हणजे सूर्याकडे आपण पाहिलं, तर सूर्याकडे पाहिल्याच्या नंतर ज्या वस्तूकडे तुम्ही पाहाल तिकडे तुम्हाला तो सूर्याचं प्रतिबिंब असं डोळ्यात पडल्यासारखं दिसतं की नाही, असा अनुभव आहे की नाही. तसंच आता याने पाहिला काय होता, सर्प पाहिला होता. कुठं पाहिला होता, वारुळावरती सर्प पाहिला होता आहे की नाही. तो सर्प त्याने त्या ठिकाणी पाहिला. असणाऱ्या सत्य सर्पाचे ज्ञान नेत्रदोषामुळे आपल्या समोर असलेल्या रोजेच्या ठिकाणी होते, आणि तो सर्प म्हणजे त्याने नागोबाची पूजा करून वारुळा पोचून आला, आणि तो सर्प त्याने त्या ठिकाणी पाहिला. आणि पाहिल्याच्या नंतर संध्याकाळी झाला, संध्याकाळी काय पूर्ण प्रकाश नव्हता, पूर्ण अंधकार नव्हता, आणि तिथं काय पडली होती, रज्जू पडली होती बरोबर ना. आणि त्या रज्जूच्या ठिकाणी पाहिलं, आणि रज्जूच्या ठिकाणी त्याला सर्पभ्रम झाला. कुठला सर्प पाहिला होता त्याने, सर्प कुठला पाहिला होता, वारुळापाशी सर्प पाहिला होता आहे का नाही. आणि तो वारुळापासला सर्प पाहून गोठ्यापर्यंत आला, आणि त्याने तिथे ते दोरी पाहिली, तर त्या दोरीवरती त्याला वारुळावरला सर्प भासला. असं कोणाचं मत आहे, हे अन्यथा ख्याती आहे का नाही. आणि त्याच्यामध्ये कोणाचं मत,
प्राच्य नायक म्हणजे जुना नायक आहे तो आपलं मत अशा पद्धतीनं मांडत असतो, कारण त्यांनी त्याचं खंडन केलं का नाही, त्याचं खंडन केलं, आता त्याचं खंडन करून आपलं अशा पद्धतीनं मंडन करतो. काय मंडन करतो की रजेवर सर्प भासला, पण कसा भासला, वारुळाला गेला, ते नागपंचमीला गेला, वारुळापाशी सर्प पाहिला, तो सर्प पाहिला आणि घरी आला, तिथं रज्जू पडले होते आणि त्या रज्जूकडे पाहताना त्याला रज्जूवरती सर्पभ्रम झाला. कशामुळं, कसं काय सर्पभ्रम झाला? अहो नेत्रदोषामुळं, डोळ्यामध्ये दोष आला आहे का नाही, आणि नेत्रदोषामुळं अशा पद्धतीनं, जसं आता उदाहरण द्यायचं झालं तर शंख कसा आहे त्या ठिकाणी सफेद आहे का नाही, पण जर एखाद्याला कावीळ जर झाली आहे का नाही, कावीळ जर झाली तर कावळीमुळे शंख सफेद असताना तो आपल्याला पिवळा दिसतो की नाही, तर म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी दोष येतो का नाही, डोळ्याला चिपडं, भिंती, आपण त्याला चिपडं वगैरे असं म्हणतो थोडक्यात, असं काही त्याला नाव असेल वेगळं मला माहीत नाही, पण एक असा शब्द त्याला त्या ठिकाणी ठेवला. तर मग त्याच्यामुळं आपल्याला जशी वस्तू आहे तशी त्या ठिकाणी न दिसता त्याच्या ठिकाणी विपरीत रूपाने पाहायला मिळते का नाही, विपरीत रूपाने पाहायला मिळते. कशामुळं की डोळ्याच्या ठिकाणी असणारा दोष, या दोषामुळे ती वस्तू आपल्याला विपरीत रूपाने पाहायला मिळत असते. तसं वारुळावरला सर्प पाहिला आणि तिथं घरी येताना कुठेतरी दोरी पडली आणि त्या दोरीच्या ठिकाणी पाहिलं आणि त्या दोरीवरती सर्पाचा भ्रम झाला, हे कारण तो देतो. लक्षात आलं हे कारण सगळ्यांना? प्राचीन नायकाचं कारण सोपं, ठीक आहे ना. फक्त सर्प ज्ञानाचे स्थान निराळे होते. आता सर्प ज्ञानाचे स्थान कुठं होतं? सर्पाचं ज्ञान कुठं झालं त्याला? रज्जेवर झालं का वारुळावर झालं? येतं बरोबर आहे ना? हा, फक्त सर्प, असं तुम्ही सगळ्यांनी पटकन बोललं ना म्हणजे सोपं होतं. सर्प ज्ञानाचे स्थान निराळे होते. फक्त सर्पाच्या ज्ञानाचे स्थान वारुळ असून नेत्रदोषाने रज्जू हे त्या सत्य सर्प ज्ञानाचे स्थान होते, ऐक नाही, म्हणजे सत्य सर्पाचं स्थान कुठे? वारुळ, ऐक नाही, पण दोष कुठं आला? नेत्रात, म्हणजे डोळ्यामध्ये दोष आला. नेत्रदोषाने रज्जू हे त्या सत्य सर्प ज्ञानाचे स्थान होते. हेच काय? अन्यथा ख्याती आहे. ठीक आहे, पुढचा आपला मुद्दा आता होणार नाही काय, एवढा मुद्दा घ्यायचा खालचा, खंडन करायचा नाही, खंडन होणार नाही त्याचं, ऐक नाही, खंडन व्हायला काही एका शब्दात खंडन होत असतं, पण आपण याचा बारकाईने विचार करू, उद्याला विचार करू. आता वेळ आपला होत आला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण.